एका सुप्रीम कोर्टच्या जजला राज्यसभेत पाठवलं जातं, तेव्हा काय समजायचं आम्ही? ठीक आहे, ते लीगल आहे, पण काय ते मॉरली बरोबर आहे? जेव्हा सुप्रीम कोर्टचे जज सरकारकडून काही अशी राज्यसभेसारखी भेट घेतील, तर मग कुठे ना कुठे जे ते निर्णय देतात त्याच्यावर क्वेश्चन मार्क उभा राहणार की नाही राहणार? किंवा ते बाकी जजला इन्फ्लुएन्स नाही करणार का? हा जर मी सरकारच्या बाजूने निर्णय दिला तर मलाही काही ना काही भेटेल, मला एखाद्या कमिटीचा चेअरमॅन बनवतील, मला राज्यसभेत पाठवतील. प्रेसिडेंट काय सेट करताय तुम्ही? तर पहिली गोष्ट एक, सुप्रीम कोर्टची न्यूट्रॅलिटी आणि इम्पार्शियालिटी ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. कारण की सुप्रीम कोर्ट इज सपोज टू प्रोटेक्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. इट इज सपोज टू वर्क अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. रूलिंग पार्टीनुसार काम नाही करायचंय तुम्हाला. हे जे चालू आहे आजकाल, इकडचे लोक तिकडे जाणं, तिकडचे लोक इकडे आणणं, पक्ष फोडून, म्हणजे मला खूप लोक म्हणतायत, काही मी पत्रकारांसोबत बोललो की म्हणे ठीक आहे, मांडलं की बीजेपी खराब आहे, पण तरी पण ती इलेक्शन जिंकते ना. अरे पण कशी जिंकतीये? आपल्या महाराष्ट्रात कशी जिंकले ते? सगळे पक्ष फोडून महाराष्ट्रातले त्यांना तेवढ्या सीटा भेटलेल्या आहेत. जर हे पक्ष फुटले नसते, यांचे 2 तुकडे केले नसते, तर बीजेपीला शक्य होतं तेवढ्या सीटा आणणं. आणि बंगाल, दिल्ली, तामिळनाडू इथं काय झालं, तुम्ही डॉट कनेक्ट करा. बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या सीटवर 50,000 वोट डिलीट झाले, 15,000 हारली. एम के स्टॅलिनच्या सीटवर 1 लाख वोट डिलीट झाले, 50,000 हारले. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालच्या सीटवर 40,000 मतं डिलीट झाली, 4,000 हारले. तर तुम्ही मतं डिलीट करून त्यांना अपोजिशनला हरवतायत. माझं याच्यावर काय म्हणणं नाही की बीजेपी जिंकते, अरे तुम्ही कसे जिंकतात माझं त्याच्यावर प्रश्न आहे. आणि जर मी एका वेळेला हेही मानू शकतो की बहुतेक बीजेपीचा आणि वोट डिलिशनचा काहीच रिलेशन नाहीये, इलेक्शन कमिशन इंडिपेंडेंटली हे सगळं करतीये आणि ते फेअरली करतात, हे मी एका वेळेला अज्युम करून घेतो. पण माझ्या मनात असा प्रश्न येतो मग की बंगाल झालं, तमिळनाडू झालं, दिल्ली झालं, महाराष्ट्र झालं, हरियाणा झालं, जिथं जिथं असे मतं डिलीट होत आहेत, तिथं तिथं जे लोक बीजेपीच्या विरोधातले तेच का हारतायत आणि फक्त बीजेपीच का जिंकतीये? जरी आपण म्हणलं की बीजेपीचं आणि वोट डिलिशनचं काही रिलेशन नाहीये, तर मग दरवेळेस बीजेपीलाच कसं काय फायदा होतो? हे ते क्लिअर पॅटर्न आहे ना. मला एक सांग अभिजित, म्हणजे आता आपलं हे जे बोलणं झालं या प्रश्नावर, तुझा विरोध बीजेपीला आहे की जे सिस्टीम मध्ये चालू आहे त्या गोष्टीला आहे? माझा विरोध दोन्ही गोष्टींना आहे. बरं. बीजेपीला जो माझा विरोध आहे तो आयडिओलॉजिकल आहे, कारण की 10-12 वर्ष झाली आहे देशात बीजेपीचं सरकार आहे. 10-12 वर्षात जो या सरकारचा नॅरेटिव्ह होता, तो कोर नॅरेटिव्ह कशावर होता त्यांचा? हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. 10-12 वर्ष हिंदू मुस्लिम केलं, काय झालं? आज देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे, सगळ्यात जास्त बेरोजगारी आहे. सध्याच्या काळात देशातून दरवर्षी 50 लाख ग्रॅज्युएट पोरं होतात. त्या 50 लाख पैकी फक्त 20 लाख लोकांना जॉब भेटते, बाकीचे 30 लाख ग्रॅज्युएट्स असे आहे ज्यांना जॉब भेटत नाहीये. हे कशामुळे होतंय? कारण की सरकारची जी प्रायोरिटी तीच वेगळी आहे, त्यांचं म्हणजे फोकसच दुसरीकडे त्यांचा. आता तू जसं बोलला की आयडिओलॉजीचं म्हणजे विरोध आहे, मला जाणून घ्यायला किंवा जे तुझे फॉलोअर्स आहे किंवा बघणारे जे आहेत त्यांना पण आवडेल की सीजेपी किंवा अभिजित दिपके यांची आयडिओलॉजी काय आहे किंवा आम्ही काय समजावं, म्हणजे या पक्षाची आयडिओलॉजी काय असेल किंवा काय आहे? मी एक दलित समाजातला मुलगा आहे, तर मी तर एक वंचित समाजातून येतो. तर माझी आयडिओलॉजी तीच आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती, जी शाहूंची होती, जी फुलेंची होती, जी नेहरूंची होती, जी गांधींची होती. वी आर सोशलिस्ट, वी आर डेमोक्रेटिक, वी आर सेक्युलर अँड वी आर अँटाय कास्ट. बरं, अनेकदा अशा सोशल मीडिया मोहीम काही दिवसात थंड्या पडतात, माहिती असेल तुला, म्हणजे ट्रेंड संपला की विषय संपतो. सीजेपीला फक्त एक म्हणजे तात्पुरता ट्रेंड न ठेवता भविष्यात एक मजबूत संघटना किंवा प्रत्यक्ष निवडणुकीत उतरणारा पक्ष म्हणून असा काही विचार आहे का तुमचा? की मी तुला एक सांगू शकतो सध्याच्या काळात, कारण 4च दिवस झालेले आहेत, त्यामुळे मी काही जास्त दूरचं सांगणार नाही. कारण की 4 दिवसात मी नाही सांगू शकत की आम्ही काय काय करू किंवा काय काय नाही, कारण की हे जे 94 लाख लोक आहेत त्यांच्याशी मला आधी बोलावं लागेल. पण ही जी मुवमेंट आहे ती नक्की मोठी होणार. इलेक्शन लढू ना लढू हे आता खूप लवकर होईल त्या गोष्टीवर बोलणं, पण पुढे जाऊन कोणतेही इलेक्शन सीजेपीचा त्याच्यावर इन्फ्लुएन्स नसेल असं नसणार. सीजेपी विल चेंज द पॉलिटिकल डिस्कोर्स ऑफ दिस कंट्री आणि आमचा एम तोच आहे.